रेड कार्पेटपर्यंत जर यूथला यायचं असेल तर तुम्ही काय इन्स्पिरेशन द्याल? मी त्यांना म्हणेन की त्यांनी स्वतःचे गुण ओळखावे आणि त्यानुरूप स्वतःला ग्रूम करावं. एका शब्दात जर सशक्त महिला डिफाईन करायचं असेल तर कसं काय? कणा असलेली महिला, जिला स्वतःचे विचार आहेत. तुमचा रिटेक झाला काही हरकत नाही, हा रिटेक कुणी बघणार नाहीये. जो फायनल टेक आहे तेच बघणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव स्वागत करते मज्जा पिंकमध्ये आणि आत्ता माझ्यासोबत वर्षा मॅम. खूप सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. आता वुमेन्स डे येतो 8 मार्चला, सो त्या रिलेटेड एक क्विक रॅपिड फायर आहे. रेड कार्पेटपर्यंत जर यूथला यायचं असेल तर तुम्ही काय इन्स्पिरेशन द्याल? मी त्यांना म्हणेन की त्यांनी स्वतःचे गुण ओळखावे आणि त्यानुरूप स्वतःला ग्रूम करावं. खरं खूप कठीण आहे, त्याला एक फॉर्म्युला असं नाहीये. पण त्यांनी सातत्य ठेवावं. एक जर स्वप्न साकार करायचं असेल तर त्या स्वप्नाचा पाठपुरावा करावा आणि खूप सहनशक्ती ठेवावी. ओके. एका शब्दात जर सशक्त महिला डिफाईन करायचं असेल तर कसं करा? कणा असलेली महिला, जिला स्वतःचे विचार आहेत. जी कुठल्याही ह्याला घाबरत नाही. काय म्हणतो आपण त्याला, कुठलंही आपलं मत द्यायला. पण अर्थात ती त्या लेवलपर्यंत तिचं वातावरण काय आहे आजूबाजू, खरं म्हणजे तसं डिफाईन करणं खूप कठीण आहे. पण लक्ष्मीबाई टिळक यांचं मी उदाहरण देईन की त्यांना शून्य काय म्हणजे माहीत नव्हतं आणि त्यांनी साहित्य लिहिलं. त्यांनी मोठं साहित्य लिहिलं. त्यांचं जे स्मृतिचित्रे, हे जे त्यांचं आत्मचरित्र आहे ते इतकं गाजलं. तर त्यांचं मी उदाहरण देईन. ओके. तुमच्या मते आत्मविश्वासाचा मंत्र काय आहे? आत्मविश्वासाचा मंत्र म्हणजे स्वतःला ओळखणं. स्वतःची ओळख जेव्हा स्वतःला पटते आणि मी काय करू शकते, मी काय आहे आणि मी काय प्रेझेंट करू शकते, माझ्यात काय पॉझिटिव्ह गुण आहेत, हे जेव्हा स्वतःला कळतं त्याने आत्मविश्वास वाढतो. तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी महिला. माझी आई. एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीला एम्पॉवर करायचं असेल तर कसं करू शकते? एकतर तिला चांगलं उपदेश करून आणि चांगला उपदेश करून. काही काही मिसगाईड करतात, तसं न करता तिच्यातलं तिला काय म्हणतो आपण त्याला, आता सेटवर मला अनेक आर्टिस्ट भेटतात जे पहिल्यांदाच माझ्याबरोबर काम करतात. मी त्यांना कधीही कॉम्प्लेक्स देत नाही. त्यांचा मी त्यांना धीर देते आणि त्यांना म्हणते की तुमचा रिटेक झाला काही हरकत नाही, हा रिटेक कुणी बघणार नाही आहे. जो फायनल टेक आहे तेच बघणार आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही रिटेक दिले, त्यामुळे अशा पद्धतीने कुणाला म्हणजे त्यांनी जर चुकलं असेल तर त्या चुकीला क्षमा करून धीर वाढवणं त्या माणसाचा, अशा पद्धतीने आपण समोरच्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो. ओके. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.